आपण आज नॉन ट्रेडिंग मध्ये प्रॉब्लेम नंबर फर्स्ट करणार आहोत, ज्यामध्ये आपण कंपनी क्रिएट करणार आहोत बी परफेक्ट ट्रेनिंग नावाने आणि ह्या एंट्री आपण पास करणार आहोत टॅली मध्ये. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या की इथे जस्ट एक्झाम्पल दिलेले आहेत की विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल लेक्चर समजण्यासाठी. तर यामध्ये कुठलीही त्रुटी आढळून आल्यास तुम्ही कमेंट करू शकता. तर एक्झाम्पल थ्रू आपण हा टॅली हा कोर्स परिपूर्ण शिकणार आहोत. चला चालू करूया. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपला कंपनी तुम्हाला क्रिएट करायची आहे बी परफेक्ट ट्रेनिंग. मी जातो टॅली या सॉफ्टवेअर मध्ये आणि क्रिएट कंपनी ह्या ऑप्शनवर इथं क्लिक करतो. एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं कंपनी नेम टाकायचा आहे. पहा, जसं की मी इथं टाकतोय बी परफेक्ट ट्रेनिंग आणि एंटर करून महाराष्ट्र इंडिया असं सिलेक्ट केलं किंवा अदर पूर्ण डिटेल्स टाकून तुम्हाला एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि ही झाली तुमची कंपनी तयार. डिटेल्स पूर्ण भरल्याच्या नंतर तुम्ही बॅलन्स शीटवर जाऊन पाहू शकता कुठलीही बॅलन्स शीट, लॅबिलिटीज आणि ॲसेट नाहीये, पूर्ण झिरो आहे. तर चला चालू करूया आपण टॅलीचा फर्स्ट ट्रान्झॅक्शन. तर यामध्ये फर्स्ट ट्रान्झॅक्शन असं दिलेलं आहे, बी परफेक्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता बी परफेक्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटनं आपला बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि त्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत 10 लाख रुपये. तर यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला इथं समजायच्या आहेत. पहिल्या म्हणजेच डेबिट आणि क्रेडिट. ठीक आहे. तर सर्वात पहिले डेबिट असं होईल, डेबिट म्हणजेच येणे, जसं की तुम्ही आपली थेरी पाहिलेलीच आहे. डेबिट म्हणजेच येणे. यामध्ये कॅश जी आहे ती डेबिट होईल आणि क्रेडिट जे आहे ते काय होईल, बी परफेक्ट ट्रेनिंग. चला हीच एंट्री आपण टॅलीमध्ये करून पाहूया की कशा पद्धतीने ही एंट्री करायची आहे. फर्स्टली टॅली या सॉफ्टवेअरमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथं ट्रान्झॅक्शन मध्ये अकाउंटिंग वाउचर या ऑप्शन मध्ये एंटर व्हायचं आहे. आता इथे पहा, इथे दिलेलं आहे तुम्हाला वाउचर पेमेंट, पण आपल्याला तर रिसिप्ट मध्ये करायचे आहे कारण की पैसे आलेत. तर तुम्ही रिसिप्टवर क्लिक करायचं आहे किंवा कीबोर्डवर F6 सुद्धा प्रेस करू शकता. रिसिप्ट आल्याच्या नंतर तुम्हाला इथे जायचं आहे. आता तुम्हाला तर डेबिट तर माहित आहे, कॅश आहे, पण इथं क्रेडिट विचारते. पहा, तर मी इथं Alt+C करतोय आणि इथे देतोय बी परफेक्ट ट्रेनिंग आणि अंडर द कॅपिटल घ्यायचं आहे कारण की कॅपिटल म्हणजेच बिझनेसचा ओनर, हे सुद्धा थेरीमध्ये पाहिलेलंच आहे. एंटर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. 10 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करताय बिझनेसमध्ये आणि कॅश जी आहे ही डेबिट होणार आहे. पहा, इथं एंटर करू शकता. तुम्ही नॅरेशन पण देऊ शकता. मला नॅरेशन सध्या तरी नकोय. एंटर सेव्ह. तर अशा पद्धतीने इथं पहिली एंट्री तुम्ही केलेली आहे. चला पाहूया नेक्स्ट एंट्री. नेक्स्ट एंट्री मध्ये असं दिलेलं आहे तुम्ही की सेकंड नंबरची एंट्री ही परचेस सम कम्प्युटर फॉर ऑफिस यूज. आता एक लक्षात घ्या, बिझनेसमध्ये तर 10 लाख रुपये तुमच्या इन्व्हेस्ट आहे, त्यामधून काही 2 लाख रुपये खर्च करून तुम्हाला काही कम्प्युटर विकत घ्यायचे आहेत. तर इथं तेच घ्या की सर्वात पहिले हे समजायचं आहे की बिझनेसमध्ये पैसे येत आहेत की जात आहेत. तर ऑब्विसली बिझनेसमधून पैसे जात आहेत कारण की कम्प्युटर आपण विकत घेतोय. तर यामध्ये इथं तुम्हाला पेमेंट असं लिहायचं आहे आणि यामध्ये DR आणि CR लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच यामध्ये डेबिट काय आणि क्रेडिट काय आहे कुठल्याही ट्रान्झॅक्शन मध्ये पहिले समजून घ्यायचं आहे. तर कम्प्युटर जे आहे हे तुमचे डेबिट होईल आणि त्या बदल्यात तुम्ही पैसे देतायत, तर कॅश काय होईल, तुमची क्रेडिट होईल. चला हीच पेमेंटची एंट्री आपण टॅली ह्या सॉफ्टवेअरमध्ये करणार आहोत. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअरमध्ये. टॅली या सॉफ्टवेअरमध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला रिसिप्ट दिसेल, पण तुम्हाला तर करायचं आहे पेमेंटमध्ये एंट्री कारण की कम्प्युटर विकत घेत आहे. तर तुम्हाला इथं पेमेंटवर जायचं आहे किंवा कीबोर्डवर F5 प्रेस करायचं आहे. एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं पहिले दिसेल डेबिट. तर डेबिट तुम्हाला कम्प्युटर घ्यायचा आहे. इथं मेक शुअर की कम्प्युटरचं लेजर नसलं पाहिजे, असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करा किंवा कीबोर्डवर Alt+C कम्प्युटर अकाउंट अंडर द फिक्स ॲसेट घ्यायचं आहे. अंडर ग्रुपची तुम्ही थेरी पाहू शकता. एंटर करून तुम्हाला इथं सेव्ह करायचं आहे. 2 लाख रुपयाचं कम्प्युटर आपण घेतोय आणि त्या बदल्यात क्रेडिट म्हणजे जाणे काय देतोय, कॅश आपण इथे देऊन टाकतोय. पहा, एंटर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट आहे तुमच्या इथे पहा 3 नंबरची एंट्री ही परचेस सम फर्निचर. ही एंट्री सुद्धा पेमेंट मध्येच येईल. पहा, जसे की ही एंट्री आपण पेमेंट मध्ये का घेणार आहोत कारण की फर्निचर आपल्याकडे येते, तर फर्निचर आपण काय करणार आहोत, डेबिट, आणि त्या बदल्यात पैसे जाणार तर पैसे काय होणार, क्रेडिट.
म्हणजेच ही एंट्री सुद्धा पेमेंटमध्येच करायची आहे. मी आलोय पेमेंटमध्ये आणि डेबिट अल्ट सी करतोय. फर्निचर अकाउंट अंडर द फिक्स ॲसेट अमाऊंट टाकायची आहे तुम्हाला आणि कॅशच्या स्वरूपात अमाऊंट तुम्हाला द्यायची आहे. चला पाहूया नेक्स्ट एंट्री. पहा ही एंट्री खूप महत्वाची आहे. जसं की तुम्हाला हा कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा बिझनेस आहे आणि यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची मिळून आपण इथं फीज रिसीव्ह करत आहोत. पहा फॉर एक्झाम्पल 1,00,000 रुपयाची इथं फीज रिसीव्ह केलेली आहे सर्व विद्यार्थ्यांची मिळून. जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे, हा नॉन ट्रेडिंग बिझनेस आहे. तर या बिझनेसमध्ये कुठलंही प्रोडक्ट आपण विकत नाही, आपण सर्व्हिस देतो आणि विद्यार्थ्यांची फीज घेतो आणि ही फीज आपल्यासाठी डायरेक्ट इन्कम असेल. तर इन्कम सोर्स आपली स्टुडंटची फीजच आहे. तर यामध्ये दे रिसीव्ह ऑल स्टुडंट टॅली ऍडमिशन फीज 1,00,000 रुपीज. तर यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की बिझनेसमध्ये पैसे येत आहेत की जात आहेत. ऑब्विसली कॅश रिसिव्ड होते तर याचा अर्थ पैसे येत आहेत. तर तुम्ही इथं रिसिव्ड असं लिहायचं आहे आणि डेबिट आणि क्रेडिट तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. तर जसं की तुम्हाला माहित आहे डेबिट म्हणजे येणे आणि क्रेडिट म्हणजे जाणे. तर डेबिट काय येते तुमच्याकडे, कॅश येते जे की 1,00,000 रुपये आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला टॅली कोर्स हा जातोय. तर विद्यार्थ्यांना टॅली कोर्सच्या बदल्यात आपण कॅश ही रिसीव्ह केलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याची न घेता सर्व विद्यार्थ्याची महिन्याच्या एंडिंगला डायरेक्टली आपण ही फीज लिहिलेली आहे. तर हीच करणार आहोत पहा टॅली या सॉफ्टवेअरमध्ये. टॅली सॉफ्टवेअरमध्ये आल्याच्या नंतर जसं की तुम्हाला माहित आहे ही एंट्री रिसिप्टमध्ये होणार आहे. तर यामध्ये कॅश तर डेबिट आहे, तर इथे क्रेडिट विचारतोय तर तुम्ही अल्ट सी करा आणि टॅली फीज इथं टाकायचा आहे अंडर द डायरेक्ट इन्कम. पहा हा या बिझनेसचा मेन इन्कम सोर्स आहे म्हणून यामध्ये डायरेक्ट इन्कम तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि एंटर 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 करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि ती अमाऊंट इथं लिहायची आहे. 1,00,000 रुपये टाकल्याच्या नंतर कॅशच्या स्वरूपात तुम्हाला हे पैसे रिसिव्ड होत आहेत. नेक्स्ट एंट्री पाहूया आपण यामध्ये 5 नंबरची. दे रिसीव्ह ऑल स्टुडंट हार्डवेअर ऍडमिशन फीज आणि ही फीज आहे 1,00,000 रुपयाची. चला ही पण एंट्री टॅलीमध्ये करूया. रिसिप्ट मध्येच एंट्री होणार आहे आणि इथं अल्ट सी करून हार्डवेअर फीज डायरेक्ट इन्कम घ्यायचा, एंटर एंटर सेव्ह आणि ती अमाऊंट टाकायची आहे पहा आणि कॅशच्या स्वरूपात आपल्याला रिसीव्ह करायचं आहे. चला नेक्स्ट पाहूया. यामध्ये नेक्स्ट दिलेला आहे दे रिसीव्ह ऑल स्टुडंट MS ऑफिस ऍडमिशन फीज. तर ही रिसीव्ह करणार आहोत आपण 50,000ची. चला ही पण एंट्री रिसिप्ट मध्येच होणार आहे आणि ही आपली डायरेक्ट इन्कम होणार आहे. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअरमध्ये. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला क्रेडिट अल्ट सी करायचा आहे MS ऑफिस फीज आणि डायरेक्ट इन्कम आणि 50,000 इथं टाकायचं आहे आणि कॅशच्या स्वरूपात तुम्हाला रिसीव्ह करायचं आहे. नेक्स्ट एंट्री पाहूया 7 नंबरची. दे रिसीव्ह ऑल स्टुडंट फोटोशॉप ऍडमिशन फीज. तर सर्व स्टुडंटची इथं फोटोशॉप फीज आपल्याला रिसीव्ह करायची आहे. रिसिप्टमध्ये एंट्री होईल कॅश डेबिट आणि कोर्स हा क्रेडिट होईल. इथे गेल्याच्या नंतर अल्ट सी करायचा आहे फोटोशॉप फीज अंडर द डायरेक्ट इन्कम आणि 50,000 रुपये तुम्हाला इथं टाकायचे आहे आणि कॅशच्या स्वरूपात तुम्हाला रिसीव्ह करायचे आहे. चला नेक्स्ट जाऊया आपण. 8 नंबरची एंट्री ऑफिस रेंट पेड. तर सर्वात पहिले समजून घ्या इथे आपण पेड करतोय तर ऑब्विसली हे एंट्री पेमेंटमध्ये येणार तुमची आणि यामध्ये डेबिट काय आणि क्रेडिट काय हे पहिले समजून घ्यायचं आहे. तर यामध्ये डेबिट होणार तुमचं ऑफिस रेंट म्हणजेच इथं रेंट अकाउंट तुम्हाला घ्यायचं आहे आणि अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि त्या बदल्यात काय जाते तुमच्याकडनं कॅश ही जाते म्हणजेच कॅश ही क्रेडिट होते आणि डेबिट हे रेंट होतं. तर हीच एंट्री चला आपण पेमेंटमध्ये करूया टॅली या सॉफ्टवेअरमध्ये. टॅली या सॉफ्टवेअरमध्ये आल्याच्या नंतर पेमेंटसाठी तुम्ही F5 प्रेस करू शकता. आता यामध्ये पेमेंटमध्ये आल्याच्या नंतर डेबिट तुम्हाला अल्ट सी करायचा आहे. रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचा आहे, हा खर्च आहे. एंटर एंटर सेव्ह
आणि ती अमाऊंट टाकायची आहे तुम्हाला आणि कॅशच्या स्वरूपात पेड करायचे आहे. नेक्स्ट एंट्री पाहूया आपण 9 नंबर. जसं की लाईट बिल पेड 1000. चला हीच एंट्री करूया टॅली या सॉफ्टवेअरमध्ये. पेमेंटमध्ये आलोय आपण इथं Alt C लाईट बिल अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच घ्यायचं आहे तुम्हाला. 1000ची अमाऊंट घ्यायची आहे इथं आणि कॅशच्या स्वरूपात तुम्हाला पेड करायचं आहे. नेक्स्ट एंट्री पाहूया 10 नंबरची सॅलरी पेड 10,000. तर चला ही एंट्री करूया आपण. पेमेंटमध्ये Alt C सॅलरी अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि 10,000 रुपये तुम्हाला इथं कॅशच्या स्वरूपात पेड करायचे आहेत पहा. नेक्स्ट एंट्री पाहूया टेलिफोन एक्सपेन्सेस 500. चला हीच एंट्री करूया आपण पेमेंटमध्ये. इथं Alt C करायचा आहे. टेलिफोन एक्सपेन्सेस अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचा आहे तुम्हाला आणि 500 रुपये तुम्हाला इथं पेड करायचे आहेत कॅशच्या स्वरूपात. तर अशा पद्धतीनं आपण सर्व एंट्र्याच पाहिलेल्या आहेत टॅली या सॉफ्टवेअरमध्ये. आता यामध्ये मला इथे बॅलन्स शीट पाहायचं आहे. पहा इथे बॅलन्स शीट दिलेली आहे, नेट प्रॉफिट दिलेला आहे आणि कॅश इन हँड दिलेला आहे. तर आपण सर्वात पहिले बॅलन्स शीट पाहूया जे की 12,78,500 यांनी टॅली झाली पाहिजे तरच आपला अकाउंट टॅली होईल. तर आपण इथं स्केप करणार आहोत आणि इथं जाणार आहोत बॅलन्स शीट मध्ये. एंटर केल्याच्या नंतर आपण डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं. ते इथं दिलेले आहे 12,78,500. तर आपण पाहूया इथं ओके अगदी बरोबर 12,78,500 आलेलं आहे. यानंतर तुम्हाला कॅश इन हँड पाहायचं आहे जे की 10,28,500. चला हीच पाहूया टॅलीमध्ये. ओके 10,28,500. नंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे नेट प्रॉफिट. हे पाहण्यासाठी तुम्ही इथं स्केप करायचं आहे आणि खाली प्रॉफिट अँड लॉस मध्ये इथं एंटर व्हायचं आहे आणि इथं डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. यामध्ये पहा तुमची जी मेन इन्कम आहे डायरेक्ट इन्कम हे इथं दिलेली आहेत. पहा प्रॉफिटचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट आणि दुसरा म्हणजेच नेट प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट तो जो तुम्हाला भेटलेली इन्कम टोटल इन्कम जी आहे तुमची कितीची आहे 3 लाखाची आहे. पण त्यामधून खर्च काढायचा आहे. तर इथं आपण एक्सपेन्सेस काढलं जसे की लाईट बिल, रेंट, सॅलरी आणि टेलिफोन एक्सपेन्सेस हे काढून 21,500 ही एक्सपेन्सेस आपण सर्व टोटल काढून जी रक्कम उरते त्याला आपण नेट प्रॉफिट असं म्हणतो. तर ही प्रॉफिट कितीची आहे 2,78,500. तर इथं सेम अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही इथं टॅली सक्सेसफुल केलेला आहे. आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. समोरचे जे प्लेलिस्ट मधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता.